नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला लाल मिरचीच्या वाटणातील तळलेले बांगडे ही रेसिपी दाखवणार आहे। लाल मिरचीच्या वाटणासाठी 10 गुंटूर मिरच्या देठ काढून घेतलेली आहेत आणि 10 काश्मीरी मिरच्याही देठ काढून घेतलेली आहेत। ह्या दोन्ही मिरच्या मी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे। एक मोठा चमचा धणेही घेतलेले आहेत, तेही मी पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे। आणि थोडीशी चिंच घेतलेली आहे, तीही पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे। मिरच्या स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवत आहे। धणे स्वच्छ धुवून त्यामध्येही पाणी ओतत आहे। आणि चिंचेमध्येही पाणी ओतत आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजलेल्या मिरच्या तुकडे करून घालत आहे। धण्यांमधील पाणी काढून तेही धणे घालत आहे। एक छोटा चमचा हळद घालत आहे आणि भिजलेली चिंच घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे। मिरचीचं वाटण छानपैकी बारीक वाटून झालेलं आहे, तर ते मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे। बाजारातून बांगडे मी कापून आणलेले आहेत, ते स्वच्छ धुवून त्यांना हे वाटण लावून ठेवत आहे। लाल मिरचीचं वाटण मी बांगड्यांना लावून घेत आहे। अख्ख्या बांगड्यांना लाल मिरचीचं वाटण लावून मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देत आहे। बांगडे तळण्यासाठी गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। मॅरिनेट केलेले बांगडे मी रवा आणि मिठाच्या मिश्रणामध्ये घोळवून घेत आहे। जर तुमच्याकडे रवा नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठामध्ये पण घोळवून घेऊ शकता। बांगडे मी भाजण्यासाठी तेलामध्ये सोडत आहे।
अशा प्रकारे इतरही बांगडे रवा लावून तेलामध्ये सोडत आहे. एका साईडने बांगडे छानपैकी भाजून झाल्यानंतर ते परतून दुसरी साईड भाजण्यासाठी ठेवत आहे. बांगडे दोन्ही साईडनी छानपैकी भाजून झालेले आहे, तर मी एका ताटामध्ये काढून घेत आहे. छानपैकी बांगडा फ्राय करून झालेला आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट असे लाल मिरचीच्या वाटणातील बांगडे फ्राय करून झालेले आहेत. आपणही ते करून पहावेत आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स कराव्यात, शेअर करावं आणि नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.